मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला की तुम्ही म्हणालात या अग्निकर्म किंवा विद्यकर्माचे इन्स्टंट रिझल्ट्स आहेत. तर इन्स्टंट रिझल्ट्स म्हणजे काय, म्हणजे एकाच सिटिंग मध्ये तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीने? इन्स्टंट रिलीफचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे सिंगल सिटिंगमध्ये तो आजार बरा होणं आणि इमर्जन्सीमध्ये वापरता येणं. एखाद्या माणसाला एपिलेप्सी म्हणजे अकडी आली तर त्याला एक सुई टोचून तो त्या अटॅकमधनं बाहेर येतो किंवा अलर्ट होतो, हे एक प्रकारचं. आणि दुसरं पेन आहे, खूप दुखतंय काहीतरी आणि त्याला एक सुई हे करून तो इमिजिएटली त्याच्यातनं पेन रिलीफ होईल. पण कदाचित तो पेन रिलीफचा इफेक्ट तेवढा पुरता असेल, परत परत करायला लागेल. या पद्धतीने सुद्धा याचा विचार आपल्याला करता येईल. तिसरं, मी जसं अग्निकर्माचा उल्लेख केला की सिंगल सिटिंगमध्ये वेदनाही कमी होती आणि तो आजारही बरा होतोय. आता माझ्याकडे एक मुलगी आली होती, 17 वर्षाची मुलगी होती. तिला आ करायचीच भीती वाटायची, तिचा आच व्हायचा नाही, कारण तिने काहीतरी फेस योगा केला आणि तिचा हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट हा इतका सैल झाला होता की तो अडकेल का काय असं तिला वाटायचं. तर त्याला सुद्धा इमिजिएटली मी तिला म्हटलं की तू आता विश्वास ठेव, मी अग्निकर्म विद्यकर्म केलं. तिला म्हटलं आ करून बघ, ती आ उघडू शकली. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की माझ्याकडे एक स्त्री रुग्णा होती जी थ्रोट कॅन्सर होता. त्यामुळे तिला खायला कसं लागायचं तर मिक्सरमधून काढायचं आणि मग ते अगदी सकष्टतेने ती गिळू शकायची. एका सिंगल सिटिंगमध्ये तिला बऱ्यापैकी तिची थुंकी पहिल्यांदा नीट गिळता यायला लागली आणि नंतर पाणी वगैरे तिला पिता चांगलं यायला लागलं. आणि 4-5 सिटिंग नंतर मला तिचा फोन आला की मॅडम, मी आता फुलका आणि भाजी असं लावून खाऊ शकते.